श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लू ओम धनदे माम. ओम धनदाय नमस्तुभ्य. निधी पद्माधिपाच भवन्तु त्व प्रसादमे धनधान्यादी संपदा. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापारयुगाची अधिराष्ट्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू व शूर होता, प्रजादक्ष होता. देवी ब्राह्मणांना, साधुसंतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजा राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचा नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिने पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळायला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागलं. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्यानं फुगली. दासदासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, आपण राणीला भेटावं, मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकी वस्त्र नेसली. माती मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिने विचारलं, कोण ग तू? कुठून आली? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचे. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला कशा भेटणार? काय ग तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोश्याला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना. म्हातारी रागवली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला वाहली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला हे व्रत सांगितलं देवीचं. तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारी. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला नक्कीच भोगावं लागेल. तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते, कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली का तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेली. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नियमधर्म पाळले. 4ही गुरुवार तिने लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्यांच्याशी शांबाल्याचा विवाह झाला.
राजवैभवातील शांबालेचा वैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचं मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितले, मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र, कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यांनी सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आता बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. हे ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं वाटलं. डोळे भरून पाहावंसं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचे आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस होता, गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती बिचारी. त्याचवेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनाऱ्यावर बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आईला रथात बसून महालात आली. आईला बघताच शांबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईचं स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेनं भक्तिभावानं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आनंद आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवले. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबतच उपवास करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीने 4ही गुरुवार व्रत केलं. हे आईने पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावना प्रार्थना करू लागली. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मालाधर राजानं पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता तिचे त्याला भान नव्हते. मालाधरानं विचारलं, माहेराहून काय आणलंस? शांबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही का मीठ? मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात आहे. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचे राज्य होतं. पण आज शांबाल्याच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ अळणीच. ज्याचे मीठ खावे त्याच्याशी इमानी असावं. त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्याने आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले आणि मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकांच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल केली. शत्रूंच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडचा पाडला. अपूर्व विजय मिळवला.
भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व शांबालाला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने भद्रश्रवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबाल्यानं लक्ष्मीव्रताची पूजा केली, आरती झाली, धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधराने भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांचा आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण झाली. सर्वांनी देवीला वंदन करावं, त्यांचं घर सदैव आनंदित राहावे, अशा लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ. श्री लक्ष्मी देवे नमः. धन्यवाद. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.